कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतला. आजा आज भजनी म्हटलं एका लवकर संपायचं नाही. हा चला घरला जाऊन 2-2 घास खाऊन घेऊ. नाही नको, तशी बी मला भूक नाही. मला बी भूक नाही. इक्या तू जीवन ये जा जा. उगाच आमच्या दोघांपाय तू उपाशी राहू नको. जा. लका तुम्ही उपाशी राहिलो मला जेवण जाईल का? चला आपण माझ्या घरी जाऊ आणि 2-2 घास खाऊन घेऊ. चल चल. नाही की आम्ही इथेच थांबतो. अरे हे भजन संपेपर्यंत तुम्ही असंच ताटकळत बसणार आहे वय? हे नाही संपायचं लवकर. कधीतरी संपलंच की. एवढं सगळं संपलं. हे असं काय करतोयस? काय संपलं विंपलं नाही. जा घरला जाऊन तोंड दाखवून ये, जा. नाही नको, सकाळी जातो. परीक्षेचं विचारलं तर काय सांगू? काय सांगू म्हणजे? जे काय ते खरं सांगायचं. ठरलंय का नाही आपलं? होय, पण आता नको. अरे पण बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगितलं बरं नाही का? हा जा घरी जाऊन. ठीक आहे राहुल्या, येतो मी. त्याला काय झालं? तो कुठं गेला? अरे तू घरला गेलाय. जा तू बी जाऊन ये. नाही, मला भ्या वाटत. राहुल्या असं करून कसं चालेल? कधीतरी घरी जावंच लागेल का नाही? आणि बघ बापू काय बोललं तर त्यांना उलट बोलू नकोस. आपलीच चूक आहे. अरे पण इतक्या. हे राहुल्या आता खुसपट काढू नको बरं का? इतक्या मला खरंच भ्या वाटतंय. समाधान्या तवा सकाळपासून पोर गेले, अजून आलं नाही. कुठं आहे? काय खाल्लंय का नाही? का काय झालंय? ते इटलाच ठाव. काळजात नुसतं लखलख होते बघ माझ्या. मला तर काय बाबा सुधारणाच झाले. आता काय गरज होती का त्यांना परीक्षा द्यायला जायची? कोणी सांगितलं होतं त्यासनी? आता अजून पत्ते नाही त्यांचा. सगळं आवरायचं होतं मला. आता ती येणार कवा, जेवणार कवा, आणि माझी भांडी कुंडी होणार कवा? घरातलं करा, दारातलं करा, आल्या गेल्यांचं करा, पाहुण्या रावळ्यांचं करा, शेतातलं करा, बचत गटाचं करा. सुख म्हणजे काय असतंय ना, ती ह्या घरात आल्यापासून कवा दिसलं नाही मला. एक दिवस डोळा लवकर लागल म्हणलं तर हे टकुरेला ताप. हे पुष्पे, अगं तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर अगोदर. किती भुणभुण लावलीस. दिसरात आपली किरकिर किरकिर, नुसता भोंगा चालू असते तुझा. तुला नसल जमत तर नको करूस, राहू दे. अगं बास करा, बंद करा दोघींची बडबड.
सारखं वाचा 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 वाचा. आजा, अरे झाली का परीक्षा? कसा गेला रे पेपर? अरे मी काय विचारत्या, पेपर कसा गेला? कसा गेला पेपर? सोपा होता ना? म्हणजे यावेळी भरतीचं फिक्स ना? तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. नको, मला भूक नाही. जेवून आलोय मी, बॅग ठेवायला आलतो, देवळात निघालोय झोपायला. हाय का आता बाहेर जेवण करून येणार म्हणून सांगायला नको होतं बाई फोन करून. रोज घरात अन्न असं शिल्लक राहतंय, वाया जातंय. ती शिवाय कोण खाणार आता? काय झालं तू डापरायला? नाही कुणी खाल्लं तर गुरांना घालू की शिळ अन्न? तेच करते, समद गुरालाच खायला घालते. राहू दे, गुरांना नाही खाल्लं ना तर मला दे, मी खाते की शिळ अन्न. बस. तुम्ही कशाला खाताय? गुरांनी नाही खाल्ला तर मी आहेच की खायला. नाहीतरी लगीन झाल्यापासून गुरासारखीच राब राब राबते या घरात. एवढा बाम लावलाय म्हणजे हा काय कामाचा नाही. आपल्याकडे एक माणूस आहे, एकदम फिक्स काम करणारा. हे घ्या, घेऊन जा पैसे. अहो सर सर ऐका की सर, असं बोलू नका सर. अहो खूप कष्टाने जमा केले जो पैसे आम्ही. सतीश कदम सर म्हणाल तुम्ही डायरेक्ट जावा. अरे मला पण असंच म्हणाले होते. अरे लेका, आपल्याकडनं एवढं पैसे घेऊन आपलं काम केलं नाही का काय यानं? काय झाली का झोप? हो झाली की. बरी झोप लागली काल? नाही म्हणजे अजून बी झोप झाली नसेल ते बातमी वाचा, म्हणजे जी काय झापड असेल ना डोळ्यावर ती बुडून जाईल. काय झालं? ही बातमी तर वाचा, मग कळेल. कसली बातमी? ठीक आहे, वाचा. तरुणांना घातला 1 कोटीचा गंडा.
सतीश कदम. या नावाच्या एका तोत्याने साताऱ्यातील अनेक तरुणांची आर्मीत भरती करून घेतो असे सांगून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. फसवणूक झालेले सर्व तरुण गरीब आणि शेतकरी कुटुंबातलेत. आर्मीत भरती करतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 1.5 लाख आरोपीने गोळा केले. ही रक्कम जवळपास 1 कोटी एवढी आहे. अनेक तरुणांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवलाय आणि आरोपी सध्या फरार आहे आणि पोलीस यंत्रणा त्याचा तपास करत आहे. तुम्ही जी काय पैशाची जुळवाजुळव करत होता ती या माणसालाच पैसे द्यायला का? अरे पण आर्मीचं काम असं पैसे देऊन होत नाही, सांगितलं होतं मी तुम्हाला. अरे एकदा विचारायचं तरी मला. हा काय फौजी, कसं काय चाललंय? असं दिवसात 10-15 वेळा विचारता का नाही मला? विचारायचं का नाही? काय हो फौजी, आर्मीचं फिजिकल कसं असतंय, मेडिकल कसं असतंय, लिखित काय प्रश्न येतात, आर्मीत कसं काय होतंय, कुठं काय असतं, कसं करायचं, आर्मी विषयीची सगळी माहिती मला विचारून घ्यायचा ना? अरे दिवसात नाही इतक्या वेळा भेटतो, बोलतो, झोपायला मी तुमच्या बरोबरच असतो. अरे एवढं असून एकदा पण या फौजीला विचारायचं वाटलं नाही की फौजी असं असं आहे, आम्ही असं करू का? आता तरी तुमची चूक लक्षात आली आहे का? आता पुण्यांदा अशी चूक करू नका. लोकांना बी कावा आकला येणार आहेत काय माहिती. अरे तुम्हाला जे पाहिजे ते सत्याने मिळवा ना, त्यासाठी पैसे कशाला भरायला पाहिजे? बघा, आर्मी देशाचं रक्षण करते तेव्हा तिथं असा गालथान कारभार चालत नाही. आर्मीमध्ये प्रामाणिक लोकच लागतायत आणि आर्मीची सगळी कामं बी प्रामाणिकपणानेच होत्यात. चला झालं ते जाऊ द्या. आता पुण्यांदा नव्यानं तयारी करा काय. चला आता घरला जा. जा, कालपासून इथंच आहे तुम्ही. पर रात्री पण घरला आला आणि तसाच निघून गेला. बाहेरनं खाऊन आलोय म्हटलं खरं, पण मला चांगलं माहितीये की पोरानं काय बी खाल्लं नसेल बघ माझ्या. जीजी आता रडून काय होणार आहे का? तरी मी म्हणत होते की पुष्पा, समाधान तूच जाऊन देवळात बघ की, पर देवळातच आहे का कुठं दुसरीकडे गेलंय?
मला लय काळजी वाटते बघ. तुम्ही जरा शांत बसा. आपल्याला काही कन्फर्म माहित नाही आणि तुम्ही कशाला रडारड सुरू केली का? आजा अरे आजचा पेपर वाचलास का? हो. तुझे भरतीसाठी पैसे दिले होते ते याच माणसाला नव्हते ना दिले? अरे 1 कोटीचा गांडा घातलाय त्या माणसानं त्या पोरांना. नाही त्या पोरांमध्ये तू तर नाहीस ना? अरे आजा मामा काय विचारते बोल की. मामा बोल की. मी पण याच माणसाला पैसे दिलं होतं. अरे बघा मी म्हणलं का नाही असंच काहीतरी असणार म्हणून. अरे तुला काय कळतं का? तरी मी तुला 1000 वेळा विचारलं होतं माणसाची गॅरंटी आहे का, तर तू म्हणला फुल गॅरंटी आहे म्हणून. अरे पण आम्हाला जरा सुद्धा वाटलं नाही तो फसवलं म्हणून. अरे तू काय लहान आहेस का? आणि फसवणारी माणसं काय अनाउन्समेंट करत फिरतात का? अरे आजा त्यांच्याकडं काही पावती बिवती तर घेतली तीस का ग? आता अशा कामाची कोण पावती देतं का जीजी? त्याचा फोन बिन काय लागतोय का? नाही. शेवटचं काय सांगितलं होतं का? नाही. परत त्याच्या बरोबर आणखीन कोण होतं का? हा एक जण होता. मग त्याचा काय पत्ता फोन नंबर काय आहे का? नाही. अरे तू आणि राहुल्यानं मिळून एवढे पैसे दिले, तुम्हाला साधी एवढी माहिती करून घेता आली नाही वे? माझ्या अरे काय हा गाळपाना. आता जेवढं कुणाकडनं पैसे मागून आणलं होतं तेवढं सगळं गेलं. आता परत कसं देणार? त्या देशमुखाच्या भैयाकडनं पैसे घेतल्यात म्हणल्यावर तो सोडणार आहे का ह्यांना? अरे जरा दमा की. आले आले त्या पोरावर सगळी जण किती ओरडताय. जे काही असल ते बसून शांतपणे बोलूया की आपण. आता तुला काय झालं रडायला? अरे आजी थांब. समाधान मला लय काळजी वाटायला लागली बघ. अरे जा. पप्पा तुम्ही थांबा मी बघून येते. आजा 1 मिनिट. तुला कळलं का? काय? आर्मीत भरती करून देतो असं म्हणून एका माणसानं पोरांकडनं पैसे उकळले. तू बी त्याच माणसाला पैसे दिले होते का? अवघड आहे. राग येणार नसेल तर एक सांगू का? असे पैसे भरून भरती होणं पटतं का तुझ्या मनाला? अरे देशासाठी जे काम करतोय ते तरी प्रामाणिकपणे करायचं ना. हे बघ मी तुला सांगायचं काम केलंय. आता पुढे कसं जायचं ते तुझं तू ठरव. आणि असं बावळ्यागत पैसे देऊ नका कुणाला बी. आणि ऐक, एखादी गोष्ट आपल्याला मनापासून पाहिजे असेल ना तर ती गोष्ट आपल्याला मिळते. भले दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी बी ती मिळते. बघ तू तुझी प्रामाणिक इच्छा असेल तर तू आर्मीत भरती होणारच. शब्द आहे माझा.